टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परवाच म्हणजे कालच एक घटना घडली. वाळेखिंडीचा रोजगार सेवक शंकर कांबळे यास आटपाडी गावचा रहिवासी असलेला सूर्यकांत सरगर आता जत पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. तो आमच्या रोजगार सेवकाला आई बहिणीवरून शिव्या देतो, गावात येऊन धमकी देतो आणि एवढा त्रास देतो भयानक. ते आमदार साहेबांचं PM मेटकरी आणि आमदार साहेबांचं नाव सांगून तो एवढा त्रास देत आहे. इथले प्रशासनामधले पण काही लोकांचे मला काल फोन आले की ह्या लोकांनी एवढं हायदोस घातला आहे की काय लोकांच्याकडनं विहिरीसाठी 25,000 10,000 म्हणजे 25,000 रुपये हे विहिरीला त्या सरगरला द्यावं लागतं. तर त्यातलं काय लोकांनी आमच्या वाळेखिंडी गावातल्या आता हे सगळे लाभार्थी आहेत. कुणाकडून 10,000 ॲडव्हान्स घेतलेला आहे, कुणाकडून 5,000 घेतलेला आहे. म्हणजे ह्या पंचायत समितीमध्ये काय चाललं आहे. आमदार साहेब तर स्वतः सांगतात की मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मी कुणावर अन्याय होऊ देणार नाही. पण आमदार साहेब आल्यापासूनच म्हणजे मला आता वाटायला आलं की अवधूत वॉर्डरनंतर ही दुसरी घटना घडू शकण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे रोजगार सेवकाला जर त्रास होत असेल आणि एक आटपाडी गावचा जो कर्मचारी इथं आणला गेला आहे, म्हणजे तुम्ही बघा तसं बघायला गेलं तर सगळे कर्मचारी आटपाडी भागातच आपल्या जतमध्ये कार्यरत आहेत. कॉन्ट्रॅक्टर असतील, कर्मचारी असतील, आता BDO साहेब यानं केले. म्हणजे फार दुःखाची घटना आहे. आजपर्यंत जतच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नव्हतं. तर ती आज परत घटना घडलेली आहे. म्हणजे ह्याला आई बहिणीवरनं जीव मारण्याची धमकी, तुझ्या गावात येऊन मारण्याची धमकी, पोरं घेऊन. आज हा मुलगा अनुसूचित जाती जमातीमधला आहे. तर हा सुद्धा त्याच्यावर कारवाई करू शकत होता. परंतु आम्ही म्हटलं आपण पहिल्यांदा सबुरीनं जाऊ. आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी जे शिकवलं आहे, पहिल्यांदा आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही हे लोकांसाठी काम करणारी लोक आहोत. म्हणून आज आम्ही आमच्या वाळेखिंडीतील जे लाभार्थी आहेत आणि त्याचं खातं आमच्या मंत्र्यांच्याकडेच आहे आणि ह्याचं फार दुःख होतं की रोजगार हमी मंत्री आमचे भरतशेठ गोगावले साहेब यांच्यापर्यंत हा विषय नेणार आहे की इथला प्रशासनामधला जो कर्मचारी सूर्यकांत सरगर आहे ह्याची उचल मागणी करा. त्याला कुठं तर बीड, उस्मानाबाद, लातूरला या ठिकाणी टाका आणि इथून पुढं इथं एक नवीन कर्मचारी इथं तुम्ही अपॉइंटमेंट करा. आम्ही BDOना पण आता भेटणार आहे. तर समस्त पत्रकारांना विनंती आहे की हा विषय तुम्ही सगळ्यांनी म्हणजे धरावा. आणि हे असं जर व्हायला लागलं तर जतमध्ये आतंकवादीसारख्या घटना घडतील, अवधूत वॉर्डरसारखा एखादा परत दुसरा प्रसंग येऊ शकतो जतवर. तर तुम्ही सगळ्यांनी जरा लक्ष द्यावं, हे माझं वैयक्तिक मत. वाळेखिंडी गावचा रोजगार सेवक शंकर कांबळे आपणा सर्वांना विनंती करतो की काल सूर्यकांत सरगर, आटपाडीचे सूर्यकांत सरगर तांत्रिक अधिकारी यांनी लाभार्थ्याच्या फोनवर फोन करून मला आईवरून बहिणीवरून शिव्या दिल्यात आणि मारहाण करतो, तिथं येऊन तुला हाणतो अशी धमकी दिली आहे. तरी त्यांची इथून बदली व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी नम्र विनंती. 7,500 रुपये माझ्याकडून घेतले सूर्यकांत सरगर. आणि ठरले किती? 20,000. हे विहिरीच्या प्रकरणाला. हां, हां म्हणजे हे पाणी करायला लागलं. स्थळपाणी आणि वर्क ऑर्डरला 5,000. म्हणजे एका विहिरीला 25,000 रुपये इथं रेट ठरलेला आहे. मी राजकुमार कातकर 25,000 रुपये ठरले. 15,000 रुपये 2 दिवस मशीन उभा केल्यानंतर स्थळपाणीला आपण दिलं. किती बिल नाही विहीर काढून 6 महिने झाला. हा तर ह्याचं म्हणजे आता एकतर पाऊस नाही, तुम्ही बघताय सध्याची वाईट परिस्थिती आहे, दुष्काळ आहे. काय आमदार साहेब तर झोपलेले आहेत आणि इथं काय चाललंय त्यांना माहीत नाही. म्हणजे त्यांची सगळी लोक इथं आणि आता जो मेटकरी नावाचा जो ग्रामसेवक माणूस आहे, ज्यानं 15-20 वर्ष माझे त्यांचे चांगले संबंध होते, पण तो माणूस एवढा वाईट कसं काय झाला मला पण खोडं पडलं. राजू काटकर आहेत ना, त्यांचं 25,000 रुपये ठरलं आहे. हां, 15,000 रुपये ॲडव्हान्स दिलं आहे आणि अधिकाऱ्यांनी इथलं सरकारनं सांगितलं की आम्ही उद्या येतो आहे. तर 2 दिवस लावले. 2 दिवस ती मोठं पोकलँड मशीन जे स्थळ पाणी करायला उभं राहिलं, त्याचं कमीत कमी तासाला 2,000 रुपये का 2200 भाडं आहे.
म्हणजे एका दिवसात 2 दिवसाचा विचार केला तर ते 20,000 रुपये त्या बिचारीचे गेले. वरनं विहिरीसाठी 25,000, त्यातले 15,000 ॲडव्हान्स दिले. हां माझे नाव संतोष शिंदे आहे. तरी मी त्यांना साहेबांना एक 20,000 रुपये ठरलं होतं, तरी आपण त्यांना 7,000 रुपये दिलेलं आहे. तरी माझी 1-2 बिलं झाली, बाकी काय आलेलं नाही अजून. कशासाठी? विहिरीला 2-3 वर्ष कशासाठी? विहीर काढायसाठी. विहीर काढायचं. नवीन विहीर ना? नवीन. ओके. काय नाव सांगा? संजय पाटील वाई. माझ्याकडून तळ पाणी करण्याचे 5,000 रुपये घेतले. बाकी अजून काय ठरलेलं नाही, पण 5,000 रुपये माझ्या घेतले. ॲडव्हान्स. आणि फाईलची कुठली कारवाई नाही. फाईल कुठली नाही, फाईल इथं जागेवर फोडणार 6 महिने झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जे मंत्री आहेत भरतशेठ गोगावले साहेब, त्यांनी तर परवा जतमध्ये एवढा मोठा कार्यक्रम स्वतः आमदारांनी आणला त्यांना. आणि बांबूचं असेल, विहिरीचं केस म्हणजे आपण मॉडेल करायचं असं ठरलं. रोजगार हमी जतचं मॉडेल करायचं. आणि हे आमदार साहेब कुठं आहेत काय माहीत नाही, पत्त्या नाही. आमदार साहेबांनी जागं व्हावं आणि जरा लोकांच्यात यावं. नुसतं समाज आणि लिंगायत समाज आणि धनगर समाज सोडून जरा स्वतः ग्राउंड लेवलवरती यावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तुम्ही जाऊ धमकी देताय, तुमचं ऑडिओ रेकॉर्ड व्हायरल आहे, दाखवू का तुम्हाला? नाही, तुम्ही आजार आहे हे त्याशी नाही. बघा तुम्ही जी धमकी देताय ना, कोणत्याने किती वेळा लावले? अहो ऐका, इथं लोक लाभार्थी पण आले. तुम्ही 25, 15 हजार रुपये घेताय. उपाय नाही, तुम्हाला प्रूफ दाखवलं तर दाखवाय सरपंच. हा? दाखवा. मी तुम्हाला ऐका, तुम्ही बरं ते ऐका, हे माणूस आहे की नाही, ऐका, ह्या माणसाचे ऑडिओ क्लिप दाखवतो तुम्हाला. ऐका, अहो एक तुम्ही मध्ये बोलू नका. हे काय माणूस धमकी देतोय बघा. नमस्ते घालू नका मला बिनकामाचं. तुम्ही सगळं जर माझ्या संग राहायचं असलं सगळं राहा. काय झालं? काहीतरी चुकीचं लोकांना सांगून काहीतरी असं वादेवाद करायचं काय करू नका. नाही गाव सोडणार आहे. नाही ती सांगतोय तुम्हाला. वादिवाद करायचं काहीतरी कर्मचारी आहे दोघं पण, एवढं लक्षात ठेवा. मग हिथं येऊन हाणणार आहे ना, हिथं येऊन हाणणार असलं जर करायला लागला तर घरी येऊन हाणणार मी. बरं या आता या हाणाय, आता या हाणाय. आईवरनं शिवाय द्यायला कर बाबा. तो आईवरनं का बरं शिवाय द्यायला लागलात? कशा काय शिवाय द्यायला लागला तो आईवरनं? तो आता ये इथं, मी इथं वाटच बघायला या. तिचे आई वडील ह्याच्यावरच ह्याचं हे आहे. आणि रोजगार सेवकाला किती पगार मिळते तुम्हाला माहिती आहे. जाण्या येण्याचा खर्च, झेरॉक्सचं, पदरचं पैसे घालायला लागतात. आता काय लाभार्थ्यांनी कुणी किती पैसे घेतलं तुमच्या समोर सांगितलं. आणि हे माणूस मेटकरी साहेबांचं नाव, साहेबांच्या पीएमचं, आमदार साहेबांचं. आणि हे आटपाडीची दहशत, इथले प्रशासनमधले सुद्धा मला काही लोकांचे फोन आले की माणूस आम्हाला इथं दहशत करायला आहे. आणि सगळं आटपाडीचं असं हे म्हणजे आज शंकर कांबळेवर हे आहे. म्हणजे लय वाईट परिस्थिती आहे जत पंचायत समितीमधली. आणि आमदार साहेबांनी पण ह्याचा विचार करावा. आणि प्रशासन, आम्ही आता भरतशेठ गोगावले साहेबांच्याकडे जाणार आहे. बीडीओ साहेब नाही आहेत आज, पण सीओ साहेबांच्याकडे पण आम्ही जाणार आहे. ठीक आहे.